चला नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय। यूपीएससी सर्वजण जी काही आतुरतेने वाट बघणार होतो त्याची जी काही जाहिरात आहे ती आज प्रसिद्ध झालेली आहे। बघा मित्रांनो, यूपीएससी मध्ये यावेळेस किती 1056 जागांसाठी ही जाहिरात आहे। सर्वात मोठी ही जाहिरात आहे। बघा त्यामध्ये फॉरेस्ट पदासाठी 150 जागा, असं इतर सर्व मिळून किती 1056 जागेसाठीची जाहिरात आलेली आहे। बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय यूपीएससी ची देताना आपण त्याची पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय आहे आणि अभ्यासक्रम काय आहे हे सर्व माहिती आपण मराठी भाषेमध्ये बघणार आहोत। बघा सर्वात प्रथम जे काय आपले यूपीएससी आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची जी काही हे आहे जाहिरात आहे, तर त्याचे जे फॉर्म आहेत ते कधीपर्यंत, आजची जाहिरात आली 14 फेब्रुवारीला ही जाहिरात आलेली आहे। तर याचे जे काही ऍप्लिकेशन आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची डेट ही किती 5 मार्च या रोजी इथपर्यंत तुम्ही फॉर्म हा भरू शकता। बघा त्यानंतर महत्वाचं काय, याच्यामध्ये कोण कोण हे करू शकता, पात्र कोण कोण आहेत, जे काही तुम्ही पूर्वला पात्र होतात परंतु मुख्य परीक्षेसाठी पात्र असण्यासाठी कोणकोणते क्रायटेरिया तुमचं मुलीसाठी महिलांसाठी काय असणार आहे, पुरुषांसाठी काय, किंवा डिपार्टमेंटल काय आहे प्रोव्हिजन त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जर तुम्ही आताच पात्र असाल तरच तुम्ही हे पुढे भरू शकता। फ्रीसाठी वेगळं आणि याच्यासाठी वेगळं। बघा पुढचं आहे की हाऊ टू अप्लाय, परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा आहे, तर हाऊ टू अप्लाय याच्यामध्ये ते महत्वाचं काय, कॅन्डिडेट रिक्वायर्ड टू द अप्लाय ऑनलाईन बाय युजिंग द वेबसाईट। बघा जे काही यूपीएससी ची काही वेबसाईट आहे UPSC online.nic.in यावर जाऊन तुम्ही काय तुमचा यूपीएससीचा फॉर्म हा भरू शकता। बघा त्यामध्ये तुम्हाला काय वन टाइम रजिस्ट्रेशन करायचं आहे। पहिली पद्धत ही नव्हती, प्रत्येक दरवर्षी तुम्हाला वेगवेगळी प्रोफाईल बनवून तुम्हाला फॉर्म भरावा लागत होता। बघा त्यानंतर यावेळेस काय मॉडिफिकेशन ऑफ OTR प्रोफाईल, बघा OTR प्रोफाईल यावेळेस तुम्हाला बनवणं गरजेचं आहे। मागच्या वर्षीपासून OTR रजिस्ट्रेशन सुरू झाले। जसे की तुम्ही कोणतीही सेंटरची एक्झाम देताना आता तुम्हाला एकदा तुमचा नोंदणीकृत ID बनला तर तुम्ही त्यावरच पुन्हा पुन्हा परीक्षा देऊ शकता। बघा OTR रजिस्ट्रेशन प्रोफाईल करण्याची डेट काय आहे, तुम्ही 6 मार्च पर्यंत 12 मार्च पर्यंत तुम्हाला काही चूक जर असली तर ती तुम्ही दुरुस्ती करू शकता। बाकी बारीक गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत। बघा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही UPSC online.nic ज्यावेळेस ओपन करसाल तर त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा विंडो दिसेल, संघ लोकसेवा आयोग अशा प्रकारचा। तर बघा त्याच्यामध्ये दिले सिव्हिल सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जे काही 2024 ची जाहिरात आहे ती तुम्हाला याच्यामध्ये दिसेल। त्यानंतर कधी 14 फेब्रुवारी जाहिरात आली, तर कमेंटमेंट ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुमची एक्झाम कधी 26 मे रोजी तुमची एक्झाम असेल। त्याचबरोबर ड्युरेशन, बघा एक्झाम किती, यूपीएससी प्रीची एक्झाम फक्त एका दिवसाची, 2 सत्रामध्ये पेपर होतात, पेपर पहिला पेपर दुसरा, पेपर एक सकाळी आणि एक दुपारी। बघा लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन तुम्ही कितीपर्यंत 5 मार्चच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही परीक्षेचा फॉर्म हा भरू शकता। त्यानंतर बघा OTR जे काही OTR आहे तुमचं OTR रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे एक विंडो ओपन होईल। केल्यानंतर जस्ट तुमचं जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन जर असेल तर ऑलरेडी रजिस्ट्रेशन असताना तुम्हाला ईमेलवरून तुम्ही रजिस्ट्रेशन असू शकते, मोबाईल किंवा OTR जो काय ID आहे, तर जे काही नवीन मुलं आहेत त्यांना OTR ID बनवावा लागेल। तर बनवण्यासाठी काय तुम्हाला रजिस्टरवर जायचं, रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक विंडो दिसत, अशा प्रकारे केल्यानंतर रजिस्टर मध्ये तुम्हाला काय करायचं, तुमचं जे काही नाव, व्हेरिफिकेशन नेम, फुल नेम, एनी जे काही तुमची जी बेसिक माहिती आहे ही माहिती दिल्यानंतर तुम्हाला काय OTR रजिस्ट्रेशन मिळेल। जेव्हा OTR रजिस्ट्रेशन मिळाला त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे तिथं लॉग इन करून तुम्ही फॉर्म करू शकता। बघा त्यानंतर इंट्रोडक्शन इन द रिस्पेक्ट द अपलोडिंग फोटोग्राफ, बघा फोटोग्राफ संदर्भात तुम्हाला अत्यंत महत्वाची सूचना यामध्ये मेन्शन केलेली आहे। त्यामध्ये काय म्हणते, दिस फोटोग्राफ अपलोड बाय द कॅन्डिडेट शोड बी नॉट द मोर दॅन 10 डे ओल्ड। बघा 10 दिवसापूर्वी नुकताच नजदीक काढलेला फोटो यावेळेस तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे। बघा त्यामध्ये काय द नेम ऑफ द कॅन्डिडेट, डेट विथ फोटोग्राफ वॉज द टेकन क्लिअर, म्हणजे तुमचा फोटो काय एकदम क्लिअर असला पाहिजे, स्पष्ट असा दिसला ना असा तुमचा फोटो असला पाहिजे। याची जी काही साईज वगैरे त्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन दिलेल्या आहेत। बघा त्यानंतर काय द कॅन्डिडेट शुड बी द रीच द विनर्स ऑफ द एक्झामिनेशन विल बी टाइम ॲट लेस्ट 30 मिनिट। बघा पेपरला तुम्ही जायचा IAS चा पेपर द्यायचा तर पेपरला तुम्ही कधी वेळेवर न जाता तुम्ही 30 मिनिटापूर्वी लवकर जा। त्यानंतर बघा जे काही तुमचे UPSC आहे, तर UPSC मध्ये कोणकोणते पद आहेत, तर 21 जे पद आहेत त्यामध्ये कोणते इंडियन तुमचा IAS आहे, IFO, त्यानंतर इंडियन पोलीस सर्व्हिस, त्यानंतर ऑडिटचे, अशा प्रकारे तुम्हाला एवढे पदाची पोस्ट त्याच्यामध्ये आहेत। बघा त्यानंतर महत्वाचं किती यावेळेस किती 1056 एवढे पद आहेत। 1056 पदासाठी ही UPSC ची नोटिफिकेशन रिलीज झालेली आहे। बघा त्यानंतर याच्यामध्ये दिले कोणत्यासाठी किती जागा आहेत राखीव,
अपंगासाठी कोणती, डिसेबिलिटीसाठी कोणत्या, कोणकोणत्या पदासाठी, सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. बघा आता नंतर युपीएससी ज्यावेळेस तुम्ही पेपर हे करताय, पेपर प्री भरताय, तर पेपर प्रीला तुम्हाला कुठे सेंटर आहेत. बघा आपण महाराष्ट्रामध्ये सेंटर बघू की युपीएससी प्री एक्झाम साठी कोणकोणते सेंटर आहेत. बघा त्यामध्ये सर्वात प्रथम तो आपला छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद हे एक तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी सेंटर आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक ठाणे सुद्धा एक महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर परत पुढचं पुण्याला तुम्ही पेपर देऊ शकता पूर्व परीक्षा. त्यानंतर नाशिकला, त्यानंतर नवी मुंबई आणि नागपूर एवढ्या ठिकाणी तुम्ही काय पूर्व परीक्षा देऊ शकता. बघा आता हा झाला पूर्व परीक्षा. आणि मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला कोणकोणते सेंटर निवडायचे, म्हणजे तुम्ही फॉर्म भरतानाच तुम्हाला दोन्ही गोष्टी मेन्शन कराव्या लागतील की पूर्व परीक्षेला आपल्याला कोणतं सेंटर घ्यायचंय, कोणतं परीक्षा केंद्र निवडायचंय, आणि मुख्य परीक्षेसाठी कोणतं परीक्षा केंद्र निवडायचंय. हे तुम्हाला पूर्वचे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय त्याच वेळेस तुम्हाला या गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. तुम्हाला ऑप्शनल विषय कोणता घ्यायचा आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला केव्हा कराव्या लागतात, पूर्व परीक्षेचा फॉर्म भरतानाच भरणं गरजेचं आहे. बघा मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला काय महाराष्ट्रामधलं एक सेंटर आहे मुंबई, म्हणजे मुख्य परीक्षेला तुम्ही मुंबईला पेपर देऊ शकता. बघा आता इथपर्यंत ओके. मग याचं जे काही पात्रता आहे, युपीएससीचा फॉर्म भरताय कोणाला माहिती पात्रता काय आहे त्याची, तर पात्रता तुमची काय, तर पात्रता एनी ऑफ द युनिव्हर्सिटी इनकरेक्ट ऍक्ट. बघा युजीसी जी काही युजीसी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन याच्या मार्फत जी काही हे विद्यापीठ मान्यता प्राप्त विद्यापीठ तुम्हाला काय डिग्री असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय नंबर ऑफ अटेम्प्ट हे एक महत्वाचा निकष आहे तुम्हाला, की किती वेळेस आपण फॉर्म देऊ शकतो, किती वेळेस आपण परीक्षा देऊ शकतो युपीएससीची. तर युपीएससीची परीक्षा आपण किती वेळ देऊ शकतो, तर बघा जे काही ओपन जो काही वर्ग आहे तर ओपन वर्गासाठी किती, फक्त 6 वेळेस. बघा ओपन साठी किती, ओपन साठी फक्त 6 वेळा तुम्ही युपीएससीचा प्रीचा एक्झाम देऊ शकता. म्हणजे प्री मेन्स, म्हणजे तुम्ही प्री दिल्याच्या नंतर तुम्ही मेन्सला होत. तर त्यानंतर जे काही हे येतं एससी एसटी साठी किती अनलिमिटेड हे आहेत. पण अनलिमिटेड म्हणजे किती वर्ष असं नाही. तर बघा इथं वय तुम्ही लक्षात घ्या, पुढचे बाब म्हणजे वयोमर्यादा लक्षात घ्या. जे काही वय आहे तर वय किती 32 वर्ष, 32 वर्ष करते. ओपन साठी सुद्धा किती, ओपन साठी सुद्धा 32 वर्ष. आणि जे काही हे येतं एससी एसटी साठी यांना 5 वर्ष प्लस अधिक म्हणजे किती 37 वर्षापर्यंत तुम्ही काय परीक्षेचा फॉर्म हा भरू शकता. त्याचबरोबर ओबीसी वर्गासाठी किती 9 वर्ष, वयाची मर्यादा किती 32 वर्षापर्यंत तुम्ही हे अटेम्प्ट देऊ शकता. बघा त्यानंतर जे काही डिसेबिलिटी ईडब्ल्यूएस याच्यामध्ये आहेत दिव्यांग व्यक्ती, तर असे हे सुद्धा किती 5 वर्ष शिल्लक देऊ शकता. बघा त्यानंतर याची फी किती असते, युपीएससीचा फॉर्म भरतोय आपण तर युपीएससी पदासाठी फी किती आहे, तर जे काही कॅन्डिडेट फिमेल एससी एसटी प्रेझेंट सम बेंचमार्क डिसेबिलिटी यांच्यासाठी किती फक्त एक्झाम फॉर्म पेमेंट फीस आर रिक्वायर्ड पे ऑन 100 रुपये, फक्त 100 रुपये तुम्हाला किती हे आहे. बघा तेच मग तुम्ही काय ऑनलाईन किंवा व्हिसा कार्ड, मास्टर कार्ड, रुपीज, क्रेडिट, डेबिट, यूपीआय इत्यादी प्रकारे तुम्ही काय याची परीक्षेत चलने भरू शकता. बघा ऍप्लिकेशनचं जे काही पेमेंट कॅश मोड आहे सगळ्या गोष्टी, तर बघा लास्टला आपण फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट कधी करू शकतो आपण 6 बघा 5 मार्च पर्यंत. बघा 5 मार्च 2024 किती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 6 वाजेपर्यंत तुम्ही काय परीक्षेचं चलन हे किंवा फीस पेड करू शकता. आता इथपर्यंत हे सर्व गोष्टी. त्यानंतर याचं काही परीक्षा पद्धती जो काही पॅटर्न आहे तर पॅटर्न काय पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू अशा प्रकारे तुम्हाला याच्यातून तुम्हाला पार करावे लागतात. बघा पहिलं जे काही सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन कॉम्पिटिशन टू सक्सेसफुल स्टोरेज, बघा 2 हे आहेत. एक आहे सिव्हिल प्रिलिमिनरी, याच्यामध्ये काय असणार तुम्हाला सिव्हिल साठी मेन्स असणार आहे. त्यानंतर सिव्हिल सर्व्हिस रिटर्न. बघा मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला काय रिटर्न, इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे इंटरव्ह्यू एवढ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मुख्य परीक्षेला असणार आहेत. बघा जो काही पहिला पेपर आहे तर पहिला पेपर तुमचा प्री साठी तुम्हाला 2 पेपर होतील. 2 पेपर किती 400 मार्कासाठी. तर पहिला पेपरला किती बघा पेपर 1 ला तुम्हाला 100 क्वेश्चन 200 मार्कासाठी आणि पेपर 2 ला किती 80 क्वेश्चन हे 200 मार्कासाठी. बघा तर पेपर 2 जो आहे तर पेपर 2 हा फक्त तुमचा काय क्वालिफाईंग असा पेपर आहे. म्हणजे तुमचा जो काही कट ऑफ लागणार आहे तो कट ऑफ कोणता तुमचा जीएस वर तुमचा याचा कट ऑफ लागेल. बघा बघा नोट एक लक्षात घ्या, जो काही तुमचा महत्वाची बाब लक्षात घ्या. युपीएससी पेपर 2 जो आहे पेपर सी सेटचा जो पेपर आहे याच्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे काय लिस्ट ऑफ कॅन्डिडेट विथ क्वालिफाईड. हा पेपर फक्त क्वालिफाईड आहे किती मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही सी सेट क्वालिफाय तेव्हाच तुमचा पेपर 1 चे मार्क तुमचे चेक केले जातील. बघा किती 33% तुम्हाला म्हणजे किती 66 मार्क तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही तो पेपर क्वालिफाय व्हाल. बघा त्यानंतर पुढचं जे आहे
निगेटिव्ह सिस्टीम 1/3 याला किती 1/3 निगेटिव्ह सिस्टीम याला असणार आहे. बघा चुकीच्या उत्तरासाठी तुम्हाला नकारात्मक इथं पद्धती दिलेली आहे. बघा त्यानंतर प्री एक्झाम. बघा प्री एक्झामचं काय हे आहे, प्री एक्झामचं एक्झामिनेशन. तर प्री एक्झाम मध्ये 2 पेपर असतात 200 मार्कासाठी. बोथ क्वेश्चन करेक्ट वगैरे 33% तुम्हाला हे याच्यामध्ये पाडणं गरजेचं आहे. बघा त्यानंतर मेन जे काही मुख्य परीक्षा आहे आपली, तर मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, मुख्य परीक्षा तर मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला पेपर 1 क्वालिफाईंग असणार आहे. तुमचा पेपर जो पहिला असणार आहे तर पेपर तुमचा एका लँग्वेजचा असणार आहे. जे की तुम्हाला 8वी परीक्षेमध्ये जे काही भाषा जेवढे हे दिलेले आहेत तर त्या काय तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. बघा त्यानंतर दुसरं जे आहे तर दुसऱ्यामध्ये कोणतं इंग्लिश. तर इंग्लिश बी किती तुमचा 300 मार्काचा, म्हणजे तुमच्या लँग्वेजचा पेपर 300 मार्क आणि हा पेपर 300 मार्क. त्यानंतर पेपर दुसरा जो मेरिट आहे तुमचं एसी असणार, एसीचा वगैरे तो बी 250 मार्क. जनरल बघा आता पुढचे पेपर तुमचे जे आहेत महत्वाचे, जनरल स्टडी पहिला पेपर जो असणार आहे इंडियन हिस्टॉरिकल कल्चर, हिस्टॉरिकल जिओग्राफी, वर्ल्ड सोसायटी. तर तुमचा पहिला याचा पेपर असणार आहे. पेपर 2 जो असणार आहे, पेपर 2 पहिला पेपर 200चा, पेपर 2 जो पॉलिटिक्स संदर्भात असणार आहे तो बी 250 मार्काचा. आणि त्यानंतर टेक्नॉलॉजीचा जो आहे इकॉनॉमिक्स टेक्नॉलॉजीचा तो बी 250 मार्काचा. आणि चौथा जो पेपर असणार एथिक्सचा, तर एथिक्सचा सुद्धा किती 250 मार्काचा तुम्हाला मुख्य परीक्षेला युपीएससीचा पेपर असतोय. आणि 5वा पेपर तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट आहे. ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला निवडणं गरजेचं आहे. बघा ऑप्शनल सब्जेक्ट बी लक्षात घ्या तुम्ही की ऑप्शनल सब्जेक्ट कोणकोणते आपल्याकडे ऍग्रिकल्चर, एथनॉलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनिअरिंग असे प्रकारचे तुम्हाला इथं ऑप्शनल सब्जेक्ट दिलेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक पेपर तुम्हाला पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना निवडणं गरजेचं आहे. बघा त्याचबरोबर अशा प्रकारे ऑप्शनलचे पेपर म्हणजे हे किती 250 पेपर 1ला आणि पेपर 2ला म्हणजे 500. त्या ऑप्शनलसाठी तुम्हाला 500 मार्काची तयारी करावी लागते. आणि पर्सनॅलिटी तुमची जे काही इंटरव्ह्यू असणार आहे 275 म्हणजे किती 1750 मार्काची काय तुमची लेखी पेपर असणार आहे. म्हणजे कोणता मुख्य परीक्षेचा किती 1750 मार्क. आणि जे काही तुमचे 275 मार्काचं काय असणार आहे 275 मार्काची तुमची मुलाखत इंटरव्ह्यू. अशा प्रकारे एकूण तुम्हाला किती 2025 मार्काबद्दल तुम्हाला युपीएससी साठी पार करणं गरजेचं आहे. तेव्हा तुमचा फायनल सिलेक्शन असते. बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण युपीएससी संदर्भात सर्व माहिती बघितलेली आहे. आणि याची जी काही PDF आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, त्यावर सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे, ती तुम्ही तिथून बघू शकता. धन्यवाद.